श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करेल ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. उद्या आहे सोमवार आणि उद्या आलेली आहे नवमी. तर पहा, ह्या नवमीच्या दिवशी आपल्याला देवीच्या नव्या रूपाची पूजा करायची आहे. तर पहा, उद्या आपल्याला नवमीला माता सिद्धिदात्री या देवीच्या रूपाची पूजा करायची आहे. माता सिद्धिदात्री ही सिद्धी देते असं म्हटलं जातं आणि नवरात्रीच्या 9व्या दिवशी तिची पूजा केली जाते आणि तिला सिद्धीची मालकीनही म्हटलं जातं. तर देवीच्या या रूपाला आपल्याला उद्या तिळ अर्पण करायचे आहे. नवमी तिथी जी आहे तर ती व्यक्तीला मृत्यूच्या भयापासून मुक्त करते. याचा अर्थ असा आहे की ज्यांना वारंवार मृत्यूची भीती वाटत असते, म्हणजेच काय की आपल्या मध्ये काही जणांना असं वाटत असतं की माझं आता काय होणार आहे, काहीतरी वाईट होईल असं मनात वाटत असतं. तर त्या व्यक्तीने पहा, मातेच्या सिद्धिदात्री या रूपाची पूजा करायची आहे. त्याचबरोबर काही उपाय देखील करायचे आहेत. तर तुम्ही जर मी सांगितलेले जे काही उपाय आहेत तर ते जर तुम्ही केले तर तुमच्या मनातली ही मृत्यूची भीतीसुद्धा निघून जाईल. उद्याचा रंग आहे मोरपंखी रंग. मोरपंखी रंग हा विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवतो आणि हिरव्या रंगाचा असा विशेष असा वापर केला. यामुळे दोन्ही रंगाच्या गुणांचा म्हणजेच काय समृद्धी आणि नैतिकता याचा लाभ मिळेल. यामुळेच आपल्याला उद्या मोरपंखी रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहेत. तसेच मी या दिवशी तुम्हाला अत्यंत प्रभावशाली उपाय देखील सांगणार आहे. तर एक विड्याचं पान आणि सुपारी आपल्याला अशा ठिकाणी अर्पण करायचं आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये पहा सुख, शांती, ऐश्वर्य आणि लक्ष्मी यांचा वास राहील आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही अखंड निवास करेल आणि 7 पिढ्यांची जी दरिद्री आहे तर ती सुद्धा आपली नष्ट होऊन जाईल आणि आपल्याला कधीच कशाची कमतरता पडणार नाही. इतका हा प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. नवरात्रीमध्ये येणाऱ्या अष्टमी आणि नवमी या 2 तिथींना अतिशय महत्त्व दिलं जातं. बघा, ह्या 2 तिथीमध्ये जेवढे तुम्ही उपाय करता, सेवा करता, त्याचे फळ हे तुम्हाला जास्तीत जास्त प्राप्त होत असतं. तर पहा, आता उद्या नवमी आहे आणि आता नवमीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे. पहा, नवमी हा नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो आणि आपल्याला या दिवशी नवरात्रीतले 9 देवींची पूजा करायची असते. बघा, या 9 दिवसामध्ये आपल्याकडून काही सेवा उपाय जर नसतील झाली तर मग ह्या नवरात्रीच्या 9व्या दिवशी आपण जे काही सेवा असतील, उपाय असतील ते करायचे आहेत. छोटे मोठे उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचे आहेत आणि माता दुर्गेला प्रसन्न करून घेण्यासाठी काही सेवा देखील आपल्याला करायच्या आहेत. पहा, आपल्या चॅनलवर बरेचसे सेवेचे आणि उपायांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर तुम्ही ह्या 9 दिवसामध्ये कोणतीही सेवा उपाय केलेले नसतील तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलवर जाऊन पहा की तुम्हाला कोणते उपाय सोपे वाटत आहेत आणि ते तुम्ही ह्या नवमीला करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा, मी तुमच्याशी नवमीला अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे तर तो शेअर करणार आहे. आता बघा, हा उपाय तुम्हाला का करायचा आहे तर जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असेल, घरामध्ये सुख नसेल, शांती नसेल, तर पहा कधी कधी काय होतं, आपल्याकडे भरपूर पैसा असू द्या, खूप साऱ्या गोष्टी असू द्या, परंतु आपल्याला सुख प्राप्त होत नाही. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्या घरामध्ये येण्यासाठी, राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. कधी काय होतं की आपल्याकडे पैसा हा टिकतच नाही. आपण खूप कष्ट करून, मेहनत करून पैसा कमवतो, परंतु तो कोणत्या ना कोणत्या मार्गातून बाहेर निघून जातो किंवा मग आपल्याकडे पैसा हा येतच नाही. आपल्या हातामध्ये अलक्ष्मी असते. हातामध्ये अलक्ष्मी असल्यामुळे आपल्याकडे पैसा हा टिकत नाही. यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. जर हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नवरात्रीच्या 9व्या दिवशी जर केला तर तुम्हाला पुढच्या नवरात्रीपर्यंत कोणत्याही गोष्टीची घरामध्ये कमतरता पडणार नाही. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. तर पहा, आपल्याला नक्की काय करायचं आहे. आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं आहे. त्याला देठ असायला हवं
आणि पहा, हे विड्याचं पान आपल्याला घेताना अजिबात ते खराब पान घ्यायचं नाही, व्यवस्थितच पान आपल्याला घ्यायचं आहे, फ्रेश पान आपल्याला घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला ज्या काही वस्तू पण वापरायच्या आहेत तर त्या वस्तूसुद्धा आपल्याला व्यवस्थित घ्यायच्या आहेत. त्या कुठेही तुटल्या फुटलेल्या अजिबात वापरायच्या नाही. कोणतीही पूजा उपाय करताना तुम्ही कोणतेही उपाय करू द्या, त्याच्यामध्ये जे काही आपण वस्तू वापरतो ना त्या व्यवस्थित स्वच्छ आणि तुटल्या फुटलेल्या नसाव्यात. आणि सुपारी घेताना सुद्धा तुम्हाला नवीन सुपारी घ्यायची आहे. घरामध्ये पूजेला आपण अगोदर वापरलेली आहे, थोडीशी किडलेली आहे, अशी सुपारी आपल्याला पूजेमध्ये ह्या उपायासाठी वापरायची नाही. चांगली व्यवस्थित आणि नवीन सुपारीच आपल्याला घ्यायची आहे. आणि पहा, एक पिवळी कवडी घ्यायची आहे. जर तुमच्याकडे पिवळी कवडी नसेल किंवा मग तुमच्या घरातच कवड्या नसतील तर मग तुम्ही पूजेचे साहित्य जिथे मिळते तिथे तुम्हाला कवड्या मिळून जातील. तुम्हाला जर तिथे जाऊन तुम्ही एक कवडी मागितली की तुम्हाला एक कवडी ते देतील. आणि जर तुम्हाला त्या कवड्या पिवळ्या नाही मिळाल्या तर मग तुम्ही पांढरी कवडी आणायची आहे आणि थोड्या वेळ हळदीच्या पाण्यामध्ये ठेवायची आहे, ती पिवळी होऊन जाईल. एक विड्याचं पान घ्यायचं आहे, एक सुपारी घ्यायची आहे, त्याचबरोबर आपल्याला एक पिवळी कवडी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर एक नाणं घ्यायचं आहे. 1 रुपयाचं नाणं घेऊ आणि लाल कपडा घ्यायचा आहे. तर एक विड्याचं पान घ्यायचं आहे, त्या लाल कपड्यावरती ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे आणि 1 रुपयाचं नाणं ठेवायचं. 1 रुपयाचं नाणं अगोदर ठेवायचं आणि नंतर त्यावरती एक सुपारी ठेवायची आणि एक कवडी आपल्याला त्यामध्ये ठेवायची आहे. आणि ह्या वस्तू आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि याची आपल्याला एक पोटली करायची आहे आणि ही पोटली आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पकडायची आहे. पहा, जी आपण पोटली हातामध्ये घेतलेली आहे त्या पोटलीच्या हाताने आपल्याला त्या नवरात्रीमध्ये जो आपण घट एक बसवलेला आहे त्या घटाला टच करायचे आहे आणि नंतर मग आपल्याला 99 मंत्र म्हणायचा आहे. आता 99 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय, ह्या मंत्राचं आपल्याला 108 वेळा पठण करायचं आहे. हा मंत्र जो आहे तर तो अगदी सोपा आणि साधा मंत्र आहे. तुम्ही जर गुगलवर सर्च केला तर हा मंत्र तुम्हाला मिळून जाईल किंवा मग तुमच्याकडे स्वामींचं नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्या पुस्तकामध्ये 36 नंबरवर हा मंत्र आहे. आता बघा, जे महालक्ष्मी अष्टकम आहे तर त्याचं तुम्हाला एकदा पठण करायचं आहे. जर तुम्हाला वाचता येत नाही तर मग तुम्ही यूट्यूबवर सर्च करून ते तुम्ही श्रवण केलं तरी चालेल आणि जर वाचता येत असेल तर तुम्ही स्वतः ते पठण करावं. आता बघा, हेच झालंय. पठण करून झाल्याच्या नंतर आपले ते जो दोन्ही हात आहेत तर ते आपल्या घरामध्ये जो घट बसवलेला आहे त्याला लावा किंवा मग तुम्ही जे कलश स्थापन केलं आहे त्या कलशाला लावा. आणि यानंतर तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे. तुम्ही कशासाठी हा उपाय करत आहात त्या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला तिथे व्यक्त करायच्या आहेत. तर आपण हा उपाय जो आहे तर तो धनप्राप्तीसाठी करत आहोत, लक्ष्मी प्राप्तीसाठी करत आहोत. त्यामुळे बघा, आपल्या घरामध्ये सुख शांती निर्माण व्हावी यासाठी सुद्धा आपण हा उपाय करत आहोत. त्यामुळे आपल्या त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत. म्हणजेच काय, जर तुमच्या घरामध्ये खूप सारा पैसा आहे परंतु तुमच्या घरामध्ये सुख नाही तर मग तुम्ही त्या सुखासाठी तुमची जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे. आणि त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये पैसा नाही तर मग लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला जी इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला आपल्या इच्छा तिथे व्यक्त करायच्या आहेत आणि माता दुर्गेचे कृपा आशीर्वाद आपल्याला मिळवायचे आहेत. नमस्कार करायचा आहे. तर बघा, तुम्हाला ती जी पोटली आहे तर ती तिथेच तुम्हाला रात्र आणि दिवसभर ठेवायची आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी, दसऱ्याच्या दिवशी ती पोटली उचलायची आहे. दसऱ्या दिवशी आपण जसं सरस्वती मातेचं पूजन करत असतो आणि आपल्या घरातल्या मुलांचे पुस्तकं, बुक वगैरे ह्या सर्व गोष्टी पूजा करत असतो, त्याचबरोबर सोनं आपण तिथे वाहत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला त्या पोटलीची देखील पूजा करायची आहे. आता ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला त्या दसऱ्याच्या दिवशी पूजा करायची आहे आणि त्या दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी उचलून ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची. आता बघा, तुम्ही तुमच्या घरातल्या तिजोरीमध्ये ही पोटली ठेवू शकता किंवा मग तुमचा एखादा व्यवसाय आहे तर व्यवसायामध्ये जिथे आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी तुम्ही ही पोटली ठेवू शकता. अशा प्रकारे तुम्ही हा उपाय करायचा आहे. जर इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.